आरोग्य मीछे परमंच लाभं शीलंच बुद्धानुमतं सुतं न धम्मानुवती च अलीनता च अर्थसद्वारा पमुखाचलेते। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी गर्भसंस्काराच्या निमित्ताने संपूर्ण उपस्थित श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आज या मंगलमय प्रसंगी पूजाताईंचा गर्भसंस्कार विधी पूजाताई भीमराज घुगे यांच्या निवासस्थानी ताईंचा गर्भसंस्कार विधी आपण संपन्न करत आहोत। 3 महिने म्हणजे पूर्ण झाले, 4था महिना म्हणजे लागलेला आहे। आताच अत्यंत सुंदर अशी धम्मदेशना पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी स्थवीर यांनी गर्भसंस्काराच्या निमित्ताने गर्भसंस्कारावरती कशा प्रकारचे संस्कार करावे या संदर्भामध्ये दिलेली आहे। यानंतर पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर सुद्धा या निमित्ताने आपणा सर्वांच्या हितासाठी धम्मदेशना देणारच आहेत। हा संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आपण सर्व माता भगिनी आहात आणि त्यामुळे सातत्याने हे धम्मसंस्कार आपण संपन्न करत असता आणि संपन्न केले सुद्धा पाहिजे, कारण भगवंत असे म्हणतात की संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आपल्या मनाला सुसंस्कारित करण्यासाठी, आपल्या मनाला सुचरित मार्गावरती लावण्यासाठी, कल्याणाच्या मार्गाला लावण्यासाठी आपल्या मनाला संस्कारित करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आणि त्यामुळे मातेच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ असतं अगदी तेव्हापासून आपण संस्कार देऊ शकतो। बाळ जन्म झाल्यानंतर सुद्धा त्यावरती आपण संस्कार देऊ शकतो। तसं मनुष्याचं जीवन हे आयुष्यभर त्यावरती संस्कार म्हणजे सातत्याने दिले जातात किंवा सातत्याने त्याच्यावरती संस्कार होत असतात। केवळ गर्भामध्ये बाळ जन्मास आलं किंवा गर्भामध्ये बाळ आहे तेवढे संस्कार आहेत असं नाही आहे। जन्मल्यानंतर सुद्धा त्या बाळावरती संस्कार द्यावे लागतात। म्हणजे मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत मनुष्य काही ना काही शिकत असतो किंवा काही ना काही चांगल्या गोष्टी मनुष्य शिकतो किंवा काही ना काही वाईट गोष्टी सुद्धा मनुष्य धारण करत असतो। आणि त्यामुळे संपूर्ण आपलं जे जीवन आहे हे संपूर्ण जीवन मनुष्याला एक चांगल्या प्रकारच्या संस्काराच्या द्वारा आपण घडवण्याचा प्रयत्न करत असतो। संस्कार बदलतात सुद्धा असं भगवंतांनी म्हटलं आहे। चांगले संस्कार सुद्धा बदलू शकतात आणि वाईट संस्कार सुद्धा बदलू शकतात। म्हणजे चांगला व्यक्ती सुद्धा वाईट बनू शकतो आणि वाईट व्यक्ती सुद्धा चांगला बनू शकतो। कारण जेवढं काही आपलं पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे,
तेवढ्या पुण्यकर्मापर्यंत, कुशल कर्मापर्यंत आपले संस्कार आपल्याला साथ देत असतात. जेव्हा मनुष्याचे संस्कार बदलतात तेव्हा मनुष्य वाईट बनत असतो. आणि व्यवहारामध्ये कधी कधी आपण असं म्हणतो की हा व्यक्ती तर खूपच चांगला होता, ही स्त्री तर खूपच चांगली होती, अगोदर खूप चांगलंच जीवन जगत होती, परंतु आता मात्र या स्त्रीला कोणाची संगती लागली काय माहिती नाही, या व्यक्तीला कोणाची संगती लागली काय माहिती नाही, आता मात्र हा रस्ता भरकटलेला आहे आणि हा व्यक्ती आता अकुशल मार्गाला लागलेला आहे. व्यवहारामध्ये असं अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे संस्कार अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपलं हे जे मानवी जीवन आहे, या मानवी जीवनाला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. रोज आणि रोज आपल्या जीवनाचे जे काही प्रयत्न असतात, रोज मी कशा प्रकारे सुखाच्या मार्गाला प्राप्त करू किंवा माझं जीवन कशा प्रकारे मी सुखी जगू, यासाठी रोज आणि रोज आपण प्रयत्न करत असतो. आपण जेव्हा झोपेतून सकाळी उठतो तेव्हापासून केवळ मला सुख कसं प्राप्त होईल, मी कसं सुखी असेल, माझा परिवार कसा सुखी असेल, या सर्व प्रकारच्या विचारामध्ये आपण जीवन जगत असतो. कारण प्रत्येक दिवस आपल्याला कोणत्या प्रकारचं सुख किंवा कोणत्या प्रकारचं दुःख घेऊन येईल हे मात्र काही सांगता येत नाही. क्षणभरामध्ये आपण अत्यंत सुखी असेल, दुसऱ्या क्षणी आपल्या जीवनामध्ये दुःख सुद्धा येऊ शकते, किंवा आपण दुःखी असेल तर दुसऱ्या क्षणी आपल्या जीवनामध्ये सुख सुद्धा येऊ शकते. कारण मनुष्याच्या चित्ताची जी मानसिकता आहे ती अत्यंत चंचल आहे. आपलं जे जीवन आहे ते जीवन सुखपूर्वक आपण कसं जगावं, सुखाच्या मार्गाकडे आपल्याला कशा प्रकारे जाता येईल किंवा माझं जीवन मी सुखी कसं जगू, याचं चिंतन मनन रोज आणि रोज आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. या गाथेचा थोडक्यामध्ये तुम्हाला मी अर्थ सांगणार आहे. आता जी मी गाथा म्हटली, तर या गाथेमध्ये भगवंताने मनुष्याच्या उन्नतीचे 6 द्वार सांगितलेले आहे. द्वार म्हणजे रस्ता, ऐक ना, जसं घरामध्ये येण्यासाठी आपल्याला हा दरवाजा आहे, हा दरवाजा जर नसेल तर आपण घरामध्ये येऊ शकत नाही. म्हणजे कुठल्याही घरामध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा असेल तर त्याला द्वार असणं अत्यंत गरजेचं आहे. अगदी तशाच प्रकारे मनुष्याला, मनुष्यत्वाला प्राप्त करण्यासाठी किंवा मनुष्याचं जीवन सुखपूर्वक जगण्यासाठी भगवंताने काही तत्व, काही सिद्धांत सांगितले आहे, त्याला द्वार असं म्हटलं आहे. म्हणजे 6 प्रकारच्या सिद्धांताला अनुसरून, तसे भगवंताचे अनेक सिद्धांत आहेत, परंतु या गाथेमध्ये भगवंताने 6 प्रकारचे तत्व सांगितले की ज्या 6 प्रकारच्या तत्वाचं अनुसरण करणारा प्रत्येक मनुष्य, तसं गर्भसंस्काराच्या संदर्भामध्ये भंतेजी बोलले, भंते सुद्धा बोलणार आहे, त्यामुळे हा विषय थोडासा वेगळ्या पद्धतीने म्हणजे धम्मदेशनेच्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि अनेक गर्भसंस्काराच्या धम्मदेशना आपल्या चॅनलवरती आहेत, भंतेच्या चॅनलवरती आहेत, भंतेच्या चॅनलवरती आहेत, तर तुम्ही रोजच भंतेचे चॅनल फॉलो करता, त्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या धम्मदेशना तुम्हाला त्या ऐकायला मिळतील. आणि त्यामुळे थोडंसं एक वेगळा विषय आपण सर्वजण धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आला आहात, त्यामुळे एक थोडासा वेगळा विषय, एक सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आपल्याला तो उपदेश प्राप्त व्हावा किंवा त्याची मदत व्हावी या दृष्टिकोनातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर भगवंत असे म्हणतात की आपली उन्नती व्हावी, आपण सुखाच्या मार्गाने जीवन जगावं, आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझी उन्नती झाली पाहिजे. असं कोणी आहे का या संसारामध्ये की त्या मनुष्याला असं वाटेल की माझ्या जीवनाची अधोगती झाली पाहिजे, माझी अधोगती झाली पाहिजे, माझ्या परिवाराची अधोगती झाली पाहिजे, असं कोणालाही वाटत नाही. प्रत्येक मनुष्य सत्वाला असं वाटतं की माझ्या जीवनाची उन्नती झाली पाहिजे. मग ते केवळ बौद्ध धर्माचं अनुसरण करणाराच व्यक्ती असेल असं नाही आहे. या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक सत्व, प्रत्येक मनुष्य, मग तो बौद्ध धर्माचं आचरण करणारा असो किंवा बौद्ध धर्माचं आचरण करणारा नसो, प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की माझ्या जीवनाची उन्नती झाली पाहिजे. तर भगवंत असे म्हणतात की काही गोष्टी, काही सिद्धांत, काही तत्व आपण आपल्या जीवनामध्ये पालन केले पाहिजे, ज्या तत्वाचं अनुसरण केल्यानंतर आपलं सुख प्राप्त, आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते. तर थोडक्यामध्ये मी सांगतो, जसं भगवंत असे म्हणतात, आरोग्य मिच्छे परमंच लाभं, ज्याला आरोग्य
परमा लाभा असं भगवंताने सुद्धा असं म्हटलंय. म्हणजे आरोग्य हा मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठा लाभ आहे. आरोग्य परमा लाभा असं एका गाथेमध्ये भगवंताने असं म्हटलं आहे. दुसऱ्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात, आरोग्य मिच्छे परमंच लाभं. म्हणजे आरोग्य हा परम लाभ आहे. संसारामध्ये जीवन जगत असताना आरोग्यासारखा श्रेष्ठ लाभ आपल्याला कोणताही नाही असं भगवंतानी म्हटलेलं आहे. म्हणजे आपलं जे जीवन आपण जगतो या जीवनामध्ये आरोग्य अत्यंत महत्वपूर्ण आहे. मग आरोग्य दोन प्रकारचे आहे. एक शरीराचं आरोग्य आणि दुसरं मनाचं आरोग्य आहे की. हे दोनही आरोग्य आपले खूप चांगल्या प्रकारचे असावे. शरीराचं आरोग्य तर चांगलं असावं, परंतु त्याच्या सोबत सोबत मनाचं आरोग्य सुद्धा चांगलं असावं. बरं, एक प्रश्न मी विचारतो तुम्हाला, म्हणजे महत्वाचं कोणतं आहे? शरीराचं आरोग्य महत्वाचं आहे की मनाचं आरोग्य महत्वाचं आहे? मनाचं आरोग्य महत्वाचं आहे. आणि शरीराचं? अच्छा, म्हणजे दोन्ही सर्वोत्तम हे मनाचं आरोग्य आहे की नाही. कारण सिद्धार्थ गौतम जेव्हा ध्यान साधना करतात 6 वर्षापर्यंत, आणि 6 वर्षापर्यंत ध्यान साधना केल्यानंतर सिद्धार्थ गौतम असं म्हणतात की माझं चित्त तर अत्यंत प्रसन्न आहे, माझं चित्त तर अत्यंत चांगल्या प्रकारचं आहे. कारण ते कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म करत नव्हते, पण त्यांचं शरीर त्यांना साथ देत नव्हतं, कारण ते अन्न खूप कमी खात होते. आणि त्यामुळे असं म्हणतात किंवा शरीराला जर आपण कितीही जरी देहदंड दिला असेल, परंतु त्या देहदंडाच्या द्वारा आपलं मन प्रसन्न असून सुद्धा जरी आपल्याला सम्यक संबुद्धीचा लाभ प्राप्त होत नसेल, तरी साधना करण्यामध्ये काय लाभ आहे? तरी साधना करण्यामध्ये काही लाभ नाही आहे. आणि त्यामुळे कोणतीही गोष्ट, कोणतंही सत्य आपल्याला प्राप्त करण्यासाठी मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे आपल्याला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपलं मानसिक आरोग्य किती चांगलं असू द्या, एकदम सुदृढ आपण प्रसन्न चित्ताचे आहोत, आणि आपल्याला 4थ्या मळ्यावरती जायचं आहे, आपण 4 मजली बिल्डिंग बांधली, अत्यंत परिश्रमाने, अत्यंत मेहनतीने आपलं मन अत्यंत प्रसन्न आहे, पण आपले पाय जर काम करत नसतील तर 4 मजल्याची बिल्डिंग आपल्यासाठी काही कामाची आहे का? काहीच कामाची नाही आहे. त्यामुळे आरोग्य सुद्धा, शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की हे आरोग्य आपण कसं प्राप्त करू शकतो? जसं आता पूजाताई आहे, जर पूजाताईचं जर समजा मानसिक आरोग्य चांगलं नसेल आणि शारीरिक आरोग्य जर चांगलं असेल, तर बाळ चांगल्या प्रकारचं जन्मास येईल का? येणार नाही. किंवा समजून घ्या, मानसिक आरोग्य चांगलं आहे परंतु शारीरिक आरोग्य चांगलं नसेल, तरी सुद्धा शारीरिक आरोग्य चांगलं नसल्यामुळे मानसिकता सुद्धा खराब होऊ शकते. आणि त्यामुळे आपल्याला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी विशेष रूपाने ज्या मातेला गर्भ असतो किंवा ज्या मातेच्या गर्भामध्ये बाळ असतं, त्या मातेची मानसिकता ही अत्यंत सुदृढ असली पाहिजे, अत्यंत बलवान असली पाहिजे, अत्यंत मजबूत असली पाहिजे. आणि त्यामुळे ही मानसिकता बलवान कशी होईल, ही मानसिकता मजबूत कशी होईल, हे आरोग्य आपल्याला कसं प्राप्त होईल? कारण बाबासाहेब काय म्हणतात, माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं, म्हणून बुद्धाचा धम्म संस्कार मी तुम्हाला देत आहे. म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात की माझं मन मजबूत आहे, कशामुळे? तर धम्म संस्कार माझ्यामध्ये असल्यामुळे माझं मन मजबूत आहे. म्हणजे आपल्या मनाला परिपक्व करण्यासाठी, आपल्या मनाला मजबूत करण्यासाठी आपल्यामध्ये धम्माचे संस्कार असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे आरोग्य हा सर्वश्रेष्ठ लाभ, भगवंतानी असं म्हटलं, आरोग्य परमा लाभा, धनं परमा लाभा असं भगवंतानी म्हटलं नाही. धनाला भगवंतानी परम लाभ असं म्हटलं नाही आहे. सौंदर्य परमंग लाभा असं भगवंतानी म्हटलेलं नाही. सौंदर्याला भगवंतानी परम लाभ असं म्हटलं नाही. बलं परमा लाभा म्हणजे बल, शक्ती मनुष्याला ते लाभ तर आहेत, पण त्याला परम लाभ असं नाही म्हटलं भगवंतानी. आरोग्य परमा लाभा, आरोग्य
हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे हे आरोग्य आपल्याला प्राप्त करायचं आहे. कारण मानसिक आणि शारीरिक आरोग्य, आता आम्ही फिरतो म्हणजे धम्मप्रचार आणि प्रसार आम्ही करतो, तर लोक जेव्हा स्टेटस ठेवतात, म्हणजे आम्ही स्टेटस ठेवतो बा इथे जायचं तिथे जायचं आहे, तर लोक अगदी परेशान होतात. औरंगाबादहून जळगाव, जळगाववरून भुसावळ, भुसावळवरून अकोला, आता अकोल्यावरून पुन्हा आम्ही अंजनगाव सुरजी अमरावतीला जाणार आहोत, अमरावतीवरून पुन्हा दिग्रसला जाणार आहोत, दिग्रसून पुन्हा नागपूरला जाणार आहोत, नागपूरवरून पुन्हा चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, म्हणजे अशा प्रकारे 31 तारखेपर्यंत आम्ही फिरत म्हणजे धम्मदौरा आमचा आहे. तर लोक असं म्हणतात, भंतीजी आम्ही एक दिवस प्रवास करतो तर आम्हाला असं वाटतं की आता दुसऱ्या दिवशी आराम केला पाहिजे. मग नेमकं तुम्ही एवढं फिरता कसं? म्हणजे तुम्हाला म्हणजे शारीरिक थकवा येत नाही का? अनेक लोक असं बोलतात. तर डॉक्टरांनी तर भंतेला सांगितलं की तुम्ही आराम केला पाहिजे, म्हणजे आरामाची नितांत गरज आहे. कारण झोप होत नाही वेळेमध्ये आणि सतत सतत प्रवास असतो, पुन्हा बोलावं लागतं. पण ह्या सर्व गोष्टी कशामुळे शक्य होतात? ह्या सर्व गोष्टी आपण कशा प्राप्त करू शकतो किंवा हे बल का प्राप्त होते? तर आपल्यामध्ये धम्म बल आहे, धम्माची शक्ती आपल्यामध्ये आहे. आणि धम्म शक्ती, धम्म बल ज्या मनुष्यामध्ये असतं तर तो मनुष्य नेहमी प्रसन्न असतो, नेहमी आनंदी असतो, नेहमी त्याच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा असते. आम्ही म्हणजे 2 तास, 4 तास, 5 तास, 500 किलोमीटरचा प्रवास जरी केला तर गाडीतून उतरल्याबरोबर स्टेजवरती बसतो, म्हणजे गाडीमध्ये सुद्धा बसतो, स्टेजवरती बसतो आणि लगेच धम्मदेशना देतो, धम्मदेशना दिली की लगेच गाडीमध्ये बसतो आणि पुन्हा सुद्धा प्रवास करतो. म्हणजे हे कशामुळे? तर केवळ धम्माचं बल. म्हणजे धम्म बल जर आपल्या सोबत असेल तर आपण कोणतीही गोष्ट, किती कठीण गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करू शकतो. तर हे कशामुळे प्राप्त होतं? हे आरोग्य आपल्याला का प्राप्त होते? तर आपल्यामध्ये धम्म बल आपण निर्माण केलं पाहिजे. मग हे धम्मबल आपण कसं निर्माण करू शकतो? आरोग्य तर अत्यंत महत्वपूर्ण आहे, आरोग्य आपण प्राप्त केलंच पाहिजे. पण आरोग्य प्राप्त करण्यासाठी, कारण आपण बघतो व्यवहारामध्ये बघा, सर्वच मनुष्य सुदृढ असतात का? किंवा सर्वच मनुष्य बलवान असतात का? सर्वच मनुष्य शक्तिमान असतात का? नाही आहे. म्हणजे अनेक लोक जरी शरीराने धष्टपुष्ट जरी दिसत असतील तर आतून मात्र पूर्णपणे आजाराने ते ग्रस्त असतात. कधी कधी सर्वसामान्य दिसणारा व्यक्ती असतो परंतु तो त्याचं आरोग्य खूप चांगल्या प्रकारचं असतं. कधी कधी मनुष्य आजाराने मृत्यूला प्राप्त होतो, कधी कधी मातेच्या गर्भामध्ये मृत्यूला प्राप्त होतो. म्हणजे मनुष्य अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने, कारण भगवंताने आजाराला म्हणजे दुःख असं म्हटलं आहे, म्हातारपणाला सुद्धा दुःख भगवंताने असं म्हटलं आहे. परंतु भगवंत असे म्हणतात की काही नॅचरली जे आजार आहेत, नॅचरली आजार तर मनुष्याला होत असतात, जसं की कफ आहे, ऐक ना, सर्दी आहे, पडसा आहे, पित्ता आहे, अतिसार आहे. हे जे नॅचरली जे वातावरणामध्ये जे फरक पडतो, बदल होतो, त्यामुळे आजार होतच असतात. परंतु आरोग्य आपल्या जीवनामध्ये लाभ आपल्याला प्राप्त होत असतो. बकुल नावाचे भिक्खू भगवंताच्या काळामध्ये होते, तर बकुल नावाच्या भिक्खूला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. भगवंताला सुद्धा अतिसार झाला होता, भगवंत सुद्धा 1-2 वेळा आजारी पडले होते. परंतु बकुल नावाचे भिक्खू, भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, माझ्या संपूर्ण भिक्खू संघामध्ये बकुल नावाचे भिक्खू आरोग्य संपन्न भिक्खूमध्ये अग्र आहे. मग हे आरोग्य आपल्याला का प्राप्त होतं? तर दुसरी गोष्ट सांगताना भगवंत असे म्हणतात, आरोग्य आपल्याला शील पालन केल्यामुळे प्राप्त होत असते. जर आरोग्य तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्ही शील धारण केलं पाहिजे, तुम्ही शीलाचं पालन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट सांगताना भगवंत असे म्हणतात, शीलंच बुद्धानुमतं, शीलंच बुद्धानुमतं सुतन्न. म्हणजे शील जर आपल्या जीवनामध्ये असेल, शीलाचं पालन जर आपण करत असेल तर आरोग्य संपन्नता जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर शील पालन तुमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. एखादा रोज एखादा दारू पिणारा मनुष्य असेल, एकदा रोज एखादा व्यसन करणारा मनुष्य असेल तर तो आरोग्य संपन्न होऊ शकतो का? त्याला आरोग्य प्राप्त होऊ शकते का? रोज दारू पिणारा मनुष्य जर तो म्हणत असेल की मला आरोग्य संपन्नता म्हणजे प्राप्त करायची आहे, तर तो आरोग्य संपन्नता प्राप्त करू शकतो का? करू शकत नाही. प्राण्यांची हिंसा करणारा मनुष्य आरोग्य प्राप्त करू शकत नाही असं भगवंतांनी म्हटलं आहे. खोटं बोलणारा मनुष्य आरोग्य प्राप्त करू शकत नाही. चोरी, निंदा, नमस्ती करणारा मनुष्य आरोग्य प्राप्त करू शकत नाही.
अकुशल कर्म करणारा मनुष्य आरोग्य कधी प्राप्त करू शकत नाही. नशापान करणारा मनुष्य सुद्धा कधीही आरोग्य संपन्नता प्राप्त करू शकत नाही. दुराचारी मनुष्य कधीही आपल्या जीवनामध्ये आरोग्य संपन्नता प्राप्त करू शकत नाही. ज्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्य जर प्राप्त करायचं असेल तर तो मनुष्य शीलवान असणं अत्यंत गरजेचं आहे. दुराचारी असणं अत्यंत गरजेचं आहे. एखादा मनुष्य अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल आणि वाईट कर्म करणारा, अकुशल कर्म करणारा मनुष्य जर तरुण असेल आणि तारुण्यामध्ये जर मृत्यूला तो प्राप्त झाला असेल तर लोक काय म्हणतात, बरं झाला म्हणजे तो मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला, कारण अकुशल कर्म करणारा मनुष्य हा काही जास्त दिवस जगू शकत नाही असं व्यवहारामध्ये आपण म्हणत असतो. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण शील पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंत असे म्हणतात की माता विशाखेचं आयुष्य म्हणजे शील पालन केल्यामुळे 4 गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. शील पालन केल्यामुळे आपल्याला आयुष्य प्राप्त होते, शील पालन केल्यामुळे आपला वर्ण सतेज होतो, शील पालन केल्यामुळे आपल्याला सुख प्राप्त होते आणि शील पालन केल्यामुळे आपल्याला बल प्राप्त होत असते. आरोग्य म्हणजे आयुष्य, वर्ण, सुख आणि बल ह्या 4 गोष्टी आपल्याला शील पालन केल्यामुळे प्राप्त होत असतात. माता विशाखा वयाच्या 7व्या वर्षापासून म्हणजे भगवंत जेव्हा तिला पहिल्यांदा उपदेश देतात, भद्यनगरमध्ये जेव्हा भगवंत जातात तर तिच्या चर्येला अनुसरून भगवंत तिला उपदेश करतात, तर तेव्हा ती श्रोतापन्न होत असते. वयाच्या 7व्या वर्षी माता विशाखा श्रोतापन्न होते. तर वयाच्या 120 वर्षापर्यंत माता विशाखा 120 वर्षाची असते. तर असं म्हटलं आहे माता विशाखा जेव्हा विहारामध्ये जात असे तर 16 वर्षाच्या तरुणीसारखं माता विशाखेचं वय होतं. म्हणजे 16 वर्षाची तरुणी जर जात असेल आणि 120 वर्षाची माता विशाखा जर जात असेल तर ओळखू येत नसे की माता विशाखा ही 120 वर्षाची आहे. जेव्हा भिक्षू भगवंताला विचारतात की भगवान एवढा आरोग्य संपन्नता माता विशाखेला का प्राप्त झाले, तर भगवंत असं भिक्षूंनो, माता विशाखेने आपल्या जीवनामध्ये कधीही कायीचे अकुशल कर्म केले नाही, वाचेचे अकुशल कर्म केले नाही आणि मनाचे अकुशल कर्म केले नाही. तिच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही क्षणी माता विशाखा कधी खोटं बोलली नाही, कधी निंदानास्ती केली नाही, कधी चहाडी चुगली केली नाही, कधी व्यर्थ बडबड केली नाही, कधी प्राण्यांची हिंसा केली नाही, कधी चौर्य कर्म केले नाही, कधी अकुशल कर्म केले नाही, कधी कुठल्या प्रकारचं नशापतन केलं नाही. म्हणजे जो मनुष्य शील पालन करत असतो तर त्या मनुष्याला हे 4 गोष्टी प्राप्त होत असतात असं भगवंताने म्हटलं आहे. आणि आरोग्य आपल्याला केवळ शील पालन केल्यामुळे प्राप्त होत असते. शील पालन न करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये मानसिक आरोग्य सुद्धा प्राप्त करू शकत नाही आणि शारीरिक आरोग्य सुद्धा प्राप्त करू शकत नाही, कारण मन अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की मन अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण जे काही कर्म करत असतो ते कर्म आपल्या मनावरती आधारित असतात. मनोपभंगमादम मामनो सेठा भगवंताने असं म्हटलं आहे. म्हणजे मन हे मुख्य आहे. आपण जे काही विचार करत असतो तर हे सर्व विचार करण्याची जी पद्धती आहे, मन विचारांचं उगमस्थान आहे आणि मन विचारांचं उगमस्थान असल्या कारणाने आपण चांगलेही विचार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होऊ शकतात, वाईटही विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होऊ शकतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण सातत्याने आपल्या मनाला, आपल्या चित्ताला कुशल मार्गावरती, चांगल्या मार्गावरती लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तोच मनुष्य चांगल्या मार्गाने जाऊ शकतो जो मनुष्य शीलाचं पालन करत असतो, जो मनुष्य सदाचाराचं अनुसरण करत असतो. आणि त्यामुळे आरोग्य संपन्नता प्राप्त करण्यासाठी पहिले तत्व भगवंत असे म्हणतात की तुम्ही आरोग्याचा लाभ केला पाहिजे आणि त्या आरोग्याचा लाभ करण्यासाठी तुम्ही शील पालन केलं पाहिजे. तिसरी गोष्ट सांगताना भगवंत असे म्हणतात की आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये वृद्धांची सेवा केली पाहिजे. म्हणजे आपल्या घरामध्ये जे काय वृद्ध असतात, जे वयस्कर असतात, जसे आपले माता पिता असतील, जसे आपले आजोबा असतील, जसे आपले सासरे असतील, म्हणजे जे वडीलधारी लोक, आपल्यापेक्षा जे काही वयस्कर लोक असतात तर त्यांची आपण सातत्याने सेवा केली पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. सेवा धर्म भगवंत असे म्हणतात सो मंग पसती सो धम्मंग पसती, सो धम्मंग पसती सो मंग पसती. म्हणजे ज्याला धम्माला पाहायचं आहे,
म्हणजे ज्याला माझं स्वतःचं दर्शन घ्यायचं आहे, अशी इच्छा जर तुम्हाला होत असेल की मला भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, मला भगवंताची सेवा करायची आहे, तर भगवंत असे म्हणतात की तुम्ही आजारी व्यक्तींची सेवा केली पाहिजे, तुम्ही वृद्ध व्यक्तींची सेवा केली पाहिजे. जर तुम्ही वृद्ध व्यक्तींची जर सेवा करत असाल तर परिणामतः तुम्ही बुद्धाची म्हणजे सेवा करू शकता. एवढं महान महत्व भगवंताने सेवेला दिलं आहे. कारण भगवंताने स्वतः सेवा केली आहे. एक आजारी पडलेला भिक्षू असतो, तुम्ही धम्मदेशनेमध्ये ऐकलं असेल, तर तो आजारी म्हणजे मलमूत्रामध्ये पडलेला भिक्षू असतो, तो कोणाच्या कामी येत नाही, कोणाचं ऐकत नाही, कोणाला चांगलं बोलत नाही, आणि त्यामुळे अन्य कोणताही भिक्षू त्याची सेवा करत नाहीत. तर जेव्हा ही गोष्ट भगवंताला कळते तर भगवंत स्वतः आनंद भंते सोबत जात असतात, आणि आनंद भंते सोबत गेल्यानंतर भगवंत स्वतः त्या भिक्खूंना आंघोळ घालतात, त्यांचं वस्त्र धुतात, त्यांची सेवा करतात. आणि तेव्हा भिक्षूंना उद्देशून भगवंत, भिक्षूंनो, जर तुम्हाला असं वाटतं की आपण बुद्धाची सेवा करावी, कारण प्रत्येकाला असं वाटतं की मी बुद्धाची सेवा केली पाहिजे, मी बुद्धाच्या सानिध्यामध्ये राहिलो पाहिजे, तर तुम्ही आजारी व्यक्तींची सेवा केली पाहिजे. परिणामतः तुम्ही बुद्धाची सेवा केल्यासारखी होईल. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की नेहमी आपण आपल्या मातेपित्यांची सेवा केली पाहिजे, आपल्या सासऱ्यांची सेवा केली पाहिजे, आपल्या आजी आजोबांची सेवा केली पाहिजे. म्हणजे वडीलधारे जेवढे काही लोक आपल्या परिवारामध्ये असतात, तर यामुळे काय होतं, भगवंत असे म्हणतात की जर आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या वडीलधाऱ्या लोकांची जर सेवा करत असेल, तर अशा प्रकारचा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये ह्या चारही प्रकारच्या गोष्टी तो प्राप्त करत असतो. म्हणजे सेवा केल्यामुळे आपल्या मनामध्ये करुणेचा भाव उत्पन्न होऊ शकतो, सेवा केल्यामुळे आपल्या मनामध्ये मैत्रीभाव उत्पन्न होऊ शकतो, सेवा केल्यामुळे आपल्यामध्ये जे सेवा वृत्तीचा भाव आहे तो सुद्धा निर्माण होऊ शकतो. कारण भगवंत असे म्हणतात की सेवा करण्यासाठी दोन गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीची जर आपल्याला सेवा करायची असेल तर सेवा करणाऱ्या व्यक्तीमध्ये दोन गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण असतात. म्हणजे एखाद्या आजारी व्यक्तींची जर सेवा करायची असेल तर त्या व्यक्तीमध्ये दोन गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहे. एक तर त्याच्या मनामध्ये मैत्रीभाव असला पाहिजे, ऐक ना, सेवा करणाऱ्या व्यक्तीमध्ये मैत्रीभाव असणं अत्यंत गरजेचं आहे. मैत्रीभाव जर मनुष्याच्या चित्तामध्ये नसेल तर तो व्यक्ती सेवा करू शकत नाही. दुसरी गोष्ट, मनुष्याच्या मनामध्ये ज्याला घृणाभाव आपण म्हणतो, ऐक ना, ज्याला किळस म्हणतो आपण, ऐक ना, किळस असेल, घृणा असेल, ही घृणा प्रवृत्ती, किळस करण्याची प्रवृत्ती त्या मनुष्यामध्ये बिलकुल नसली पाहिजे. कारण किळस करणारा मनुष्य, घृणा करणारा मनुष्य कधीही कोणाची सेवा करू शकत नाही. त्याच्यामध्ये जर हा भाव जर नसेल तर तो चांगल्या प्रकारे सेवा करू शकतो. जसं की एखादी नर्स आहे, भगवंत असे म्हणतात, म्हणजे एखादी नर्स जरी पैसा घेऊन जरी ती सेवा करत असेल, परंतु नर्स मध्ये करुणाभाव असते, मैत्रीभाव असते, आणि मैत्रीभाव असल्यामुळे ती आजारी व्यक्तींची सेवा करू शकते. कधी कधी हॉस्पिटलमध्ये जर एखादा आजारी व्यक्ती असेल तर तो मलमूत्रामध्ये सुद्धा पडू शकतो. तर अशाही अवस्थेमध्ये काही लोक खूप चांगल्या प्रकारे सेवा करत असतात. आपल्या घरामध्ये सुद्धा एखादे वडीलधारे व्यक्ती मलमूत्रामध्ये सुद्धा असतात, तरी सुद्धा ज्यांच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा घृणाभाव नसतो, किळसपणाचा भाव नसतो, तर ते मनुष्य अत्यंत प्रसन्नतेने त्यांची सेवा करत असतात. भगवंत असे म्हणतात की असं मन, म्हणजे एवढं चांगलं मन आपल्याला प्राप्त होणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. आणि ज्या मनुष्याला एवढं चांगलं मन प्राप्त होत असते तर तो मनुष्य तर नेहमी सुखपूर्वक जीवन जगतो, परंतु त्याच्याकडे बघत असताना इतरांना सुद्धा एक चांगल्या प्रकारची प्रेरणा प्राप्त होऊ शकते. आणि त्यामुळे आपण नेहमी चांगल्या प्रकारचा हा सेवाभाव, सेवा वृत्तीचा आपल्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे. मी नेहमी उदाहरण सांगत असतो, धम्मसेवक भंतेंना आपण ओळखता, मुळाचे धम्मसेवक भंतेजी, तर त्यांच्याकडे एक संघपाल काय रे, हा बी धम्मरतन नावाचे एक भिक्खू, म्हणजे त्यांच्याकडे मी जेव्हा ग्रस्त होतो, म्हणजे हॉस्टेलला आम्ही राहत होतो, तर बी धम्मरतन नावाचे एक महाथेरो भंतेजी म्हणजे त्यांच्याकडे आले होते. तर आमच्या दयानंद भंतेजी आहे, मुळावला असतात, एवढे सेवाभावी आहेत. तर ते वृद्धप काळामध्ये तिथे आले होते. अगदी ते मलमूत्रामध्ये जरी असतील तरी आमचे दयानंद भंतेजी म्हणजे कोणत्याही प्रकारे असं मनामध्ये म्हणजे किळसभाव न उत्पन्न होता अत्यंत प्रसन्न चित्ताने त्यांची सातत्याने म्हणजे सेवा करतात. अगदी मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याने त्यांची म्हणजे सेवा केली. म्हणजे हा जो सेवाभाव वृत्तीचा आहे,
वास्तविक पाहता ते त्यांना नेहमी बोलायचे, म्हणजे ते दुसऱ्या भागातले होते, त्यांना नेहमी बोलायचे, म्हणजे त्यांची ती वाणी तशी असेल, त्यांना अपशब्द बोलायचे सिनियर असल्या कारणाने, परंतु त्यांनी कधीही त्यांच्या प्रती कधीही मनामध्ये असा कुशल भाव उत्पन्न केला नाही आणि अत्यंत खूप चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांची म्हणजे मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे सेवा केली आहे. हा जो सेवा वृत्तीचा जो भाव आहे, भगवंत असे म्हणतात की हे तुमच्या जीवनामध्ये एक सुखाचं द्वार आहे. म्हणजे तुम्हाला जर सुखाचं द्वार तुमच्या जीवनामध्ये जर निर्माण करायचं असेल तर सेवा भाव आपल्या मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे हे तिसरं कर्म सुद्धा आपण सातत्याने आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर त्याला श्रुतमय ज्ञान असं भगवंतांनी असं म्हटलंय. म्हणजे श्रुतमय ज्ञान आपण सातत्याने आपल्या जीवनामध्ये संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे नेहमी नेहमी चांगल्या चांगल्या गोष्टीला आपण श्रवण केलं पाहिजे. जर चांगल्या गोष्टीला आपण श्रवण करत असेल, चांगल्या गोष्टी आपण ऐकत असेल, कारण आपण जे ज्ञान संपादन करत असतो, एक तर डोळ्याने बघून सुद्धा आपण ज्ञान संपादन करू शकतो, आपण ऐकून ऐकून सुद्धा ज्ञान संपादन करू शकतो, म्हणजे वाचन करून आपण डोळ्याने ज्ञान संपादन करू शकतो. हे दोन माध्यम अत्यंत महत्वपूर्ण आहे ज्ञान संपादन करण्याचे. डोळ्याने आपण वाचू शकतो आणि त्यामुळे ज्ञान संपादन करू शकतो, कानाने आपण ऐकू शकतो आणि त्यामुळे ज्ञान संपादन करू शकतो. तर श्रोतमय ज्ञान, श्रोतमय प्रज्ञा आपण आपल्या जीवनामध्ये संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं जिथे आता म्हणजे या एका परिवाराकडे आम्ही नेहमी जात असतो, अवघड परिवार आहे, तर त्यांच्याकडे एक खंडारे म्हणून ते उपासक आहेत, तर ते डोळ्याने म्हणजे अंध आहे, म्हणजे जन्मजात अंधे आहेत, परंतु ते गायक आहेत. जन्मजात अंधे आहेत परंतु ते गायक आहेत. भंतीजीला सुद्धा गाणे म्हणण्याची खूप आवड आहे आणि सकाळी सकाळी आम्ही त्यांच्याकडे म्हणजे गेलो होतो, तर गाणे म्हटले त्यांनी, एवढा सुंदर आवाज, एवढा गोड आवाज आहे त्यांचा. आता वास्तविक पाहता त्यांना वाचता येत नाही, म्हणजे डोळ्याने काही दिसत नाही, परंतु ऐकून ऐकून त्यांनी जे गाणे म्हणजे पाठ केले, श्रोतमय जी प्रज्ञा आहे तर श्रोतमय प्रज्ञा त्यांची खूप चांगल्या प्रकारची आहे. म्हणजे मनुष्याला कधी कधी एक वेगळ्या प्रकारची कला म्हणजे अवगत होत असते, ती प्राप्त होत असते आणि एवढा सुंदर, एवढा गोड आणि एवढा पहाडी म्हणजे त्यांचा आवाज आहे. तर कशामुळे? श्रोतमय ज्ञान त्यांचं खूप चांगलं आहे, श्रोतमय प्रज्ञा त्यांची खूप चांगली आहे. म्हणजे ऐकून 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 गाणे ते खूप चांगल्या प्रकारे म्हणजे म्हणत असतात, खूप चांगल्या प्रकारचे ते गाणे पाठ आहे, पूर्ण गाणे, विशेष म्हणजे अत्यंत जुने जुने गाणे सुद्धा ते म्हणत असतात. म्हणजे ही जी श्रुतमय प्रज्ञा आहे, तर आपण नेहमी जर चांगलं चांगलं ऐकत असेल तर आपल्याला ते ज्ञान सुद्धा प्राप्त होत असते. भगवंताच्या काळामध्ये काही लिपिबद्ध पद्धती होती का? नव्हती. लिखाण पद्धती नव्हती, लिपिबद्ध करण्याची पद्धत नव्हती, सूत्रांचं संगायन करायचे आणि भिक्षू एवढे प्रज्ञावान होते तर ते भिक्षू फक्त ऐकायचे, ऐकून ऐकून भगवंताचे उपदेश ते मुखोगत करायचे. तर अशा प्रकारच्या भिक्षूला भणक असं म्हटलं जायचं. आनंद भंते त्यापैकी एक महत्वपूर्ण होते, ज्यांना 84,000 भगवंताचे धम्मस्कंद अगदी मुखोगत होते. केवळ भिक्षू तेवढे ज्ञानी प्रज्ञावान होते असं नाही आहे, तर उपासक उपासिका सुद्धा भगवंताच्या काळामध्ये तशा प्रकारच्या ज्ञानी होत्या, प्रज्ञान होत्या. वर्तमान काळामध्ये सुद्धा आहेत. अडाणी एखादी माता असेल, भगिनी असेल, तर त्यांना काही सुत्तपाठ असं म्हणून 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 विहारामध्ये रोज 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 जर आपण म्हणत असेल, खुजुत्रा नावाची दासी होते, तिला सुद्धा भगवंताचे सगळे उपदेश अगदी मुखोगत होते, ती उपासकांना उपदेश करत असे. आणि त्यामुळे आपली जी श्रोतमय प्रज्ञा आहे, आपण जर नेहमी चांगलं 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 जर ऐकत असेल तर आपली श्रोतमय प्रज्ञा ही जागरूक होत असते, विकसित होत असते. आणि त्यामुळे वाईट गोष्टी ऐकण्यापेक्षा, वाईट गोष्टी बोलण्यापेक्षा किंवा वाईट गोष्टी करण्यापेक्षा आपण नेहमी चांगल्या प्रकारच्या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. कारण ज्ञान प्रज्ञा आपल्या सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे हे आपल्या सुखाचं चौथं द्वार आहे असं भगवंतांनी म्हटलं. आपण सुद्धा श्रोतमय प्रज्ञा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पाचवं जे द्वार आहे, तर धम्माला अनुसरून आपण सातत्याने आचरण केलं पाहिजे. धम्म हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग असला पाहिजे. म्हणजे धम्माशिवाय, धम्म आचरणाशिवाय आपल्या जीवनामध्ये आपण अन्य कुठल्याही प्रकारे आचरण करण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. कारण धम्माचं खरोखर जर आपण अनुसरण करत असेल, धम्माचं 100% जर आपण पालन करत असेल तर आपल्याला ते सुख प्राप्त होऊ शकते. कारण भगवंताचा धम्म आपण वंदनेमध्ये म्हणत असतो, चिरं तिठंतु सद्धम्म. म्हणजे चिरं तिठंतु सद्धम्म म्हणजे काय? सदा सर्व काळ,
समान रूपाने भगवंताचा धम्म हा फळ देणारा असतो. समान रूपाने फळ कोणतं तर श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अनंत मार्ग. ही 4 फळ, 4 मार्ग आणि 4 फळं भगवंताने सांगितले आहे. तर ही फळं, ही मार्ग आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकतात. परंतु मनुष्य धम्माचं आचरण करतो, 100% धम्माचं आचरण मनुष्य जर करत असेल तर त्याचा लाभ होतो. परंतु बहुतांश लोक म्हणजे वेगवेगळ्या मार्गात सुद्धा, कारण भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे धर्म आहेत आणि अनेक प्रकारचे धर्म असल्या कारणाने, अनेक प्रकारच्या धर्माचा पगडा असल्या कारणाने वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृतीला अनुसरून मनुष्य जीवन जगतात. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृतीला अनुसरून जीवन जगत असल्यामुळे नेमकं धम्माचं आचरण म्हणजे परिशुद्धतेने धम्माचे आचरण करताना फार कमी लोक आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही सुंदर असं विहारामध्ये बाहेर बुद्धरूप बनवलेलं आहे. तर आपलेच परिवार कधीही विहारामध्ये येत नाहीत. म्हणजे केवळ 14 एप्रिल असेल, विजयादशमी असेल, जे काही इव्हेंट असेल, समजा पौर्णिमा असेल, तर अशा पद्धतीने. आणि 14 तारखेला काय होतं, तिळ सांगायचं जे नाम विस्तार तर आम्ही निघालो आणि मस्त साड्या वगैरे नेसून सगळे परिवार, म्हणजे लहान मुली सुद्धा, सुना सुद्धा, सासू सुद्धा, म्हणजे अगदी साड्या वगैरे मस्त नेसून ते कपाळाला टिळे बिळे लावून मस्त भंतेला म्हटलं बघा हे कधीच विहारामध्ये येत नाही. आणि आज म्हटलं बघा ह्या बाया काय ते ताटामध्ये घेऊन जायला वानं काय त्याला म्हणतात ते, तर ते एकमेकाला, आणि ते आपण म्हणजे त्यांनी दिलं तेव्हाच त्या आल्या. तर मी म्हटलं बघा कधीही विहारामध्ये येत नाहीत. आणि आज या दिवशी म्हणजे यांनी हा उत्सव म्हणजे तो बघा तिळ संक्रांत केली आणि तो नैवेद्य देण्याचा तो उत्सव केला आणि बघा भगवंताचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा हे आले. म्हणजे असं दोन्ही थडीवरती अनेक लोक हात देतात, ऐक नाही, म्हणजे देवी देवताचं आचरण करतील, ऐक ना, कर्मकांड करतील, यज्ञयाग करतील, सर्व प्रकारचं म्हणजे अशा प्रकारचं अकुशल कर्म वाईट मार्गाने जीवन जगतील आणि धम्माचं आचरण सुद्धा करतील. आणि मग कधी कधी असं होतं की अनेक लोकांना असं वाटतं मी तर धम्माचं खूप आचरण करते, मी विहारामध्ये जाते, मला वंदना येते, मी भंतेना दान देते, भंतेना भोजन दान देते, भंतेना चिवर दान देते, मी सगळंच तर करते, मग आम्हाला सुख प्राप्त का होत नाही, किंवा आमच्या जीवनामध्ये दुःख का येते, असं अनेक लोकांना वाटते. परंतु आपण याही मार्गाचं अनुसरण करत असेल आणि त्याही मार्गाचं जर आपण आचरण करत असेल तर सुख आपल्याला कधी प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे प्रॉपरली धम्माचं अनुसरण आपण आपल्या जीवनामध्ये केलं. सम्यक दृष्टी भगवंतांनी म्हटलं ना, सम्यक दृष्टी म्हणजे योग्य का आहे, अयोग्य का आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. सत्य आणि असत्य आपल्याला समजलं पाहिजे. कारण भारतवर्षामध्ये हजारो वर्षापासून चुकीच्या संकल्पना म्हणजे बिंबवल्या जातात. चुकीच्या संकल्पना त्याचं हॅम्बरिंग करू पुन्हा तेच ते करू म्हणजे शिकवलं जातं. सत्य नेहमी दडवल्या जातं, म्हणजे सत्याला नेहमी बाजूला सारलं जातं. जसं आता उदाहरण म्हणून, जसं 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन आहे. वास्तविक पाहता म्हणजे राम मंदिराचा उद्घाटनाचा हा जो निकाल आहे, त्याचा पूर्वी त्याची बाबरी मस्जिद होती आणि बाबरी मस्जिदचा राम मंदिराचा जो वाद पेटल्यानंतर जेव्हा तिथं उत्खनन केलं गेलं, काय निघालं तिथे बुद्धाच्या मूर्त्या निघाल्या. जर समजा तिथे राम मंदिर असतं तर एखादी रामाची मूर्ती निघायला पाहिजे होती, एखादी सीतेची मूर्ती निघायला पाहिजे होती, किंवा अन्य त्यांचं जे काही असेल त्या मूर्त्या निघायला पाहिजे होत्या. परंतु तिथे केवळ आणि केवळ बुद्धाच्या मूर्त्या निघाल्या आहे. एवढंच नव्हे तर एक ताम्रपट सुद्धा, म्हणजे तिथे उत्खननामध्ये ताम्रपट सुद्धा निघालेला आहे. तरी सुद्धा बाबासाहेब असं म्हणतात, सत्ता असेल तर शहाणपण आहे, ऐक ना, सत्ता जर नसेल तर काही होऊ शकत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेब साहेब की तुमच्या भिंतीवर लिहा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे, ऐक ना. आता ते कोणत्या भिंतीवर बाबासाहेबांनी सांगितलं हे काय माहित नाही. म्हणजे घरातल्या आतमधल्या भिंतीवर सांगितलं का बाहेरच्या भिंतीवर सांगितलं, लोक जगजाहीर बोलतात, फक्त बोलतात आणि आपण त्यानुसार काही लोक आचरण करत नाहीत. आणि त्यामुळे वारंवार या भारत देशामध्ये चुकीच्या गोष्टी म्हणजे शिकवल्या जात आहेत, चुकीच्या गोष्टी त्या समोर आणल्या जात आहेत. आणि त्यामुळे आपल्याला प्रॉपर जर सुखपूर्वक जीवन जगायचं आहे, आपल्या जीवनाचा उद्धार करायचा आहे, आपलं जीवन कल्याणाच्या मार्गाला जर आपल्याला घेऊन जायचं असेल तर प्रॉपर धम्माचं अनुसरण, धम्माचं आचरण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपण धम्म आचरण करावं. धम्म आचरण करावं तर काय करावं, भगवंत असे म्हणतात की आपण नेहमी सातत्याने दान पुण्य करावं. जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होत असेल तेव्हा तेव्हा आपण दान पुण्य करावं.
शील पालन आपण रोज आणि रोज करावं. उपवासाच्या दिवशी आपण अष्टशील उपवासाचं आचरण करावं आणि प्रज्ञेचा अभ्यास करावा. आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, मनाला निर्मळ करण्यासाठी आपण ध्यान साधना आनापानसतीची भावना सुद्धा म्हणजे करावी. दान, शील आणि प्रज्ञा ह्या 3 गोष्टी आहेत ज्याला धम्म आचरण भगवंतांनी असं म्हटलं आहे. तर या धम्माचं आचरण सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये करावं. आणि हे सर्व करत असताना अत्यंत महत्वपूर्ण आपल्यामध्ये सद्गुण असावा, तो म्हणजे प्रमादरहित आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. जर हे सर्व आपल्याला करायचं असेल तर आपलं जीवन हे प्रमाद रहित असलं पाहिजे, म्हणजे आळस रहित असलं पाहिजे. आपण अप्रमादी असलं, उत्साही असलं पाहिजे. जर उत्साही जर आपण असेल तरच ह्या सर्व काही गोष्टी आपण करू शकतो. आपण जर आळशी असेल, आळसामध्ये जीवन जगत असेल, तर आळसामध्ये जीवन जगणारा मनुष्य ह्या कोणत्याही प्रकारच्या गोष्टी करू शकत नाही. आणि त्यामुळे आपण नेहमी म्हणजे उत्साही असलं पाहिजे, नेहमी प्रसन्न असलं पाहिजे, नेहमी आनंदी असलं पाहिजे. धम्म आचरण करत असताना जर आपल्यामध्ये उत्साह असेल तरच आपण चांगल्या प्रकारचं आचरण करू शकतो, अन्यथा आपण आचरण करू शकत नाही. आणि त्यामुळे आळशी मनुष्याचे लक्षण सांगताना भगवंत असे म्हणतात, आळशी मनुष्य असं म्हणतो की आता ऊन फार आहे, आता ऊन आहे, आता काय मी काहीच करू शकत नाही म्हणते. आता पाऊस जर पडत असेल तर आता म्हणते जरा पाऊस पडताय म्हणते, आता मी काहीच करू शकत नाही. थंडीच्या दिवसामध्ये म्हणते आता थंडी वाजत आहे म्हणते, आता मी काही करू शकत नाही. म्हणजे आळशी मनुष्य केवळ आळसपणाचे कारण दाखवत असतो. तर ही कारण न दाखवता आपण धम्म आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, उत्साहाने आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे हे 6 गोष्टी भगवंताने आपल्या जीवनामध्ये एक सुखाचा द्वार आपल्याला जर प्राप्त करायचं असेल, सुखपूर्वक जीवन जगायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये आरोग्य संपन्नता आपण प्राप्त करावी. शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य आपण प्राप्त केलं पाहिजे. त्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये शीलाचं पालन केलं पाहिजे. शील पालन आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. तिसरी गोष्ट, आपण वृद्धांची खूप चांगल्या प्रकारे मनोभावे आपण सेवा केली पाहिजे. 5वी गोष्ट, आपण स्रोतमय ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणजे 4थी गोष्ट, स्रोतमय ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 5वी गोष्ट, आपण धम्माचं प्रॉपर अनुसरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी आपलं मन उत्साही असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे. आळस रहित जर आपलं मन असेल तर ह्या सर्व काही गोष्टी आपण करू शकतो. आणि त्यामुळे आजच्या या मंगलमय प्रसंगी खरं तर तब्येत थोडी बरी नाही माझी, भंतेजी बोला म्हटले आणि त्यामुळे थोडंसं बोललो. तर आपण हे जे काय आज कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, विशेष रूपाने घुगे परिवाराने आज 3 बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये ताईच्या गर्भसंस्काराच्या निमित्ताने महान आणि असीमस हे कुशल कर्म पुण्यकर्म केलं आहे. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने ताईच्या गर्भामध्ये असणारं बाळाला सुद्धा, ताईला सुद्धा आणि संपूर्ण घुगे परिवाराला त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्थित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वा जाऊ अशी मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.